आपण आता करतोय मेथी पोटॅटो वेजेस आणि त्याच्यासोबत जो सॉस असणार आहे तो आहे बर्न गार्लिक सॉस. म्हणजे थोडंसं लसणाला आपण किंचित जाळणारच आहोत. येस, तो फ्लेवर आपल्याला पाहिजे त्या सॉसमध्ये, ते आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपण पोटॅटो वेजेस करण्यासाठी आपण काय केलं आहे की पाणी गरम केलं, त्यात मीठ टाकलं आणि कच्चेच हे बटाटे आपण कट करून त्याला आपण एक उकळी दिली. नंतर पाण्यातनं काढून घेतलं, स्ट्रेन केलं. तर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकला, थोडा मैदा टाकला, मेथी पालक या गोष्टी टाकल्या, थोडंसं लसूण पण टाकलं मी त्याच्यात, मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी, गरम पाणी थोडंसं टाकून त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी चिटकल्या पाहिजे त्याला, त्या दृष्टीने. आणि मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. मी एका बाजूला एक इथे पॅन आपण गरम करूया. त्याच्यात घेतोय 1 चमचा तेल आणि याच्यात जाऊ देऊया आपण लसूण. 1.5 चमचा याच्यामध्ये मी लसूण घेतोय. त्याचबरोबर इथे तेल आता तापलेलं आहे आणि या ज्या वेजेस आहेत या पण मी तळून घेतोय इकडे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे केल्यानंतर याला हाफ डन करायचं आहे, याला फुल डन करायचं नाही पहिले. म्हणजे याला अर्धवट त्याला रंग यायला लागला की त्याला काढून घ्यायचं आहे आणि काढून त्याच वेळी थंड करून त्याला तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घ्या, त्याला पॅक करा व्यवस्थित थंड झाल्यानंतर आणि त्याला फ्रीजरमध्ये थंड करा. आणि नंतर जेव्हा तुम्हाला सर्व करायचं असेल, जेव्हा तुम्हाला पार्टीसाठी करायचं असेल किंवा मुलांना करून द्यायचं असेल, तेव्हा लगेच ताबडतोब फ्रीजरमधून ते पॅकेट काढायचं आहे आणि डीप फ्राय करून तळून ते द्यायचं आहे. बघा लसूण पण आता इथे ब्राऊन होतोय छान. हा मस्त वास येतो याचा. गॅस बंद करतोय मी आणि हे जे आहे लसूण हे मी या डीपमध्ये टाकणार आहे. तुमच्याकडे असेल तर कॅप्सिको किंवा टोबॅस्को सॉस येतो ना, तो थोडासा असेल तर टाकायचा त्याच्यामध्ये. हे जे व्हेजेस आहेत ते हाफ डन झालेले आहेत. आता याला मी काढून घेतोय. आता एक मी काम करतो, याला जरा थंड करून घेतो आणि फ्रीजरमध्ये ठेवतो याला. म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी ठेवणार आहे. म्हणजे काय, ते थंड होतील व्यवस्थित आणि थंड झाल्यानंतर परत जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते आणखीन क्रिस्पी होतील. याला जरा थंड करून घेतो, फ्रीजरमध्ये ठेवतो. वेजेस एकदम थंड झाले, चिल्ड झालेले आहेत. आता मी त्याला फ्राय करून घेतो. याला आपल्याला परत तळून घ्यायचं आहे. मंडळी याला आता मस्त कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे आणि नंतर याला काढून आपण ही जी डीप तयार केलेली आहे बर्न गार्लिक डीप, याला मी फक्त मिक्स करणार आहे, याच्यासोबत सर्व करणार आहे. हे मी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथी पोटॅटो वेजेस विथ बर्न्ड गार्लिक टिप्स साठी लागणारे साहित्य: चिरलेला पालक, बटाटे, चिरलेली मेथीची भाजी, कांद्याची पात, दही, कॉर्नफ्लोअर, किसलेला चीज, मैदा, चिरलेला लसूण, काळी मिरी पूड, चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ घालावं. बटाट्याचे उभे काप करून ते गरम पाण्यात उकडून घ्यावेत. एका भांड्यामध्ये दही घेऊन त्यामध्ये कांद्याची पात, किसलेलं चीज, हिरवी मिरची आणि काळी मिरी पूड घालावी. बटाटे उकडल्यानंतर ते गाळून त्यामध्ये काळी मिरी पूड, पालक, मेथी, लसूण, 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून नीट मिसळून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून 1.5 चमचा लसूण परतून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यामध्ये बटाट्याचे काप तळून घ्यावेत. परतलेला लसूण दह्याच्या मिश्रणात घालून नीट मिसळून घ्यावं. तळलेले बटाट्याचे काप 10 मिनिटं फ्रीज मध्ये थंड करून गरम तेलात परत तळून घ्यावेत. तळल्यानंतर बर्न्ड गार्लिक टीप बरोबर पोटॅटो. आपण आज एक खास चिकनचा कबाब करतोय. आपण करतोय मखराना कबाब. आणि जसं नाव इंटरेस्टिंग आहे तशीच ही डिश पण इंटरेस्टिंग आहे. तर आपण काय केलं, इथे चिकनला एक बेसिक मॅरिनेशन केलेलं आहे. आलं लसूण लावलं आहे, लिंबू, हळद, थोडंसं मीठ लावलेलं आहे. आता याच्यामध्ये जी टेस्ट देणारं जे दुसरं मॅरिनेशन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ते आपण इथे आता करूया. सगळ्यात आधी मी काम करतो, इथे घेतो चक्का आणि याच्यात टाकणार आहे चीज, एक 2 चमचे. याला एकत्र करतोय पहिले. याच्यात टाकू आपण 1 ते 1.25 चमचा काजूची पेस्ट टाकतोय.
मी तुम्हाला जसं म्हटलं तसं थोडंसं मी मेयोनेज वापरतो, असेल तर वापरायचं आहे. हा जे काही कंपल्सरी नाही आहे, पण असेल तर ही याची खासियत आहे. मेयोनेजमध्ये काय ऑइल बेस्ड असतं हे, तर थोडंसं जे ऑइल आतमध्ये जायला लागतं त्याच्या कबाबच्या आत, तर त्या मेयोनेजमुळे जातं. याच्यामध्ये ऑइल आहे ना, मेयोनेज हे ऑइलनी बनतं, ऑइल बेस्ड असतं, तर त्याच्यामुळे त्याला जो सॉफ्टनेस लागतो आतपर्यंत तो याच्यामुळे मिळतो. त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये 1 चमचा मेयोनेज टाकतोय. आता आपण आपले हे जे ड्राय गोष्टी आहेत त्या टाकूया याच्यामध्ये. याच्यात चिली पावडर टाकतोय, त्याचबरोबर चिली पेस्ट पण टाकतोय एक रंगासाठी. आणि आता याच्यामध्ये टाकतोय जिरे पूड, थोडी धणे पूड, काळं मीठ, साधा मीठ, थोडी कसुरी मेथी, मोहरीचं तेल 1-1.5 चमचा, थोडा लिंबाचा रस, थोडंसं त्याचं थोडं दूध पण टाकतोय, म्हणजे ते खूप घट्ट नको त्या दृष्टीने थोडंसं त्याच्यात दूध टाकतोय आणि या गोष्टी मिक्स करून घेतोय सगळ्या. वाह, रंग भारी आलाय. थोडं मीठ लागणार आहे. वाह, थोडंसं मोहरीचं तेल पण अर्धा चमचा वाढवतोय. आणि आता हे जे मॅरिनेशन आहे हे मी टाकणार आहे या कबाबवरती. भारी लागणार आहे कबाब. याला फक्त तेच आतपर्यंत थोडंसं पोचलं पाहिजे, मसाला लावून घ्यायचा आहे. स्लिट्स ज्या केल्या आहेत आपण ते व्यवस्थित लावायचे सगळं. हे लावल्यानंतर याला साधारणपणे 1-1.5 तास ठेवायचं आहे. आपला हा जो कबाब आहे तो साधारणपणे 1.5 तास आपण मॅरिनेट करून ठेवलेला आहे आता. आणि आता याला आपण ओव्हनमध्ये कुक करूया. एक सिल्वर फॉईल मी खाली लावून घेतली या ट्रेला. खाली मी इथे तेल लावणार आहे. आणि हे जेव्हा आपण ओव्हनमध्ये याला जेव्हा आपण बेक करू ना, तेव्हा मधनं एक 10 मिनिटानंतर तुम्ही तेलाचा किंवा बटरचा वरती एक ब्रश लावू शकता. म्हणजे कसं ते शिजताना जरा सॉफ्ट होतो, अजून कबाब छान होतो. तर तसं आपल्याला करता येईल. ठीक आहे, मी इथे खाली तेल लावलेलं आहे. आणि आता हे आणि थोड्या वेळाने त्याला टर्न करायचं आहे, थोडंसं त्याला फिरवायचं आहे. मंडळी, आता याला मी 200 डिग्रीजवर याला बेक करणार आहे. याला साधारणपणे एक 20 मिनिटं तरी बेकिंगला लागतील, कारण की आतमध्ये ते व्यवस्थित शिजलं पाहिजे. आणि त्याला नंतर जर असं वाटलं की जास्ती रंग येतं तर थोडंसं टेम्परेचर कमी करायचं. नंतर 160-170वर ठेवलं तरी चालेल. मुख्य म्हणजे काय, थोडासा रंग येण्यासाठी सुरुवातीचं टेम्परेचर थोडंसं हाय टेम्परेचरवर आपल्याला बेक करायचं आहे. नंतर आतनं शिजण्यासाठी नंतर टेम्परेचर थोडंसं कमी करायचं. ठीक आहे, तर मी याला बेकिंगला टाकतो आता. आणि त्याच्यानंतर बेकिंग झाल्यानंतर त्याचा रंग व्यवस्थित आला आणि नंतर हे व्यवस्थित शिजलं की प्लेटमध्ये काढून त्याचं जरा गार्निशिंग करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मखराना कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, दूध, मोहरीचं तेल, चक्का, काजूची पेस्ट, किसलेलं चीज, पपईची पेस्ट, मेयोनीज, कसुरी मेथी, काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, लिंबू, धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला, काळं मीठ, लाल तिखट, हळद आणि साधं मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये चिकन घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, लिंबाचा रस आणि कच्च्या पपईची पेस्ट घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. दुसऱ्या भांड्यामध्ये चक्का घेऊन त्यामध्ये 2 चमचे चीज, 1 चमचा काजूची पेस्ट, मेयोनीज, लाल तिखट, लाल मिरची पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, काळं मीठ, साधं मीठ, कसुरी मेथी, मोहरीचं तेल, लिंबाचा रस आणि दूध घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. तयार मिश्रण चिकन मध्ये घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून मुरण्यासाठी चिकन 1 ते 2 तास ठेवावं. एका बेकिंग ट्रे मध्ये सिल्व्हर पेपर पसरवून त्याला तेल लावून त्यावर चिकनचे तुकडे ठेवून 200 डिग्रीला 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. आजची जी पहिली रेसिपी आहे ना आपली, ती सब्ज मलाई मेथी सीख.
आता एक ओरिएंटल पद्धतीची रेसिपी करतोय आपण, टोफू सोया जिंजर सॉस.